नगर येथील महिला कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांपैकी एक असलेल्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी विजयमाला रमेश माने यांनी न्यायालयात आरोपींना ओळखले नाही, त्यामुळे सरकारी वकिलांनी त्यांना फितूर घोषित केलं. जरे यांची मोटार घाटात अडवून खून झाला होता. त्यावेळी माने या जरे यांच्यासोबत होत्या. त्या अनुषंगाने त्यांची साक्ष नोंदवण्यात आली. सरकारी वकील अनिल ढगे यांनी विचारलेल्या बहुतांश प्रश्नांना माने यांनी उत्तरे दिली. आरोपींना ओळखता का असे विचारून त्यांना व्हीसीद्वारे आरोपी दाखवण्यात आले. त्यावर हे ते आरोपी नसल्याचे माने यांनी सांगितले. त्यामुळे ढगे यांनी या एका मुद्द्यापुरते माने यांना फुटीर घोषित केलं. 22 नोव्हेंबरला त्यांनी सरकार पक्षाकडून आणि बचाव पक्षाकडूनही माने यांची उलट तपासणी होणार आहे. या खटल्यात पत्रकार बाळासाहेब जगन्नाथ बोठे प्रमुख आरोपी आहेत. सुपारी देऊन खून करविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एकूण 68 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. न्यायालयात आत्तापर्यंत 20 जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून आत्तापर्यंत इतर कोणीही फितूर झालेले नाही. जिल्हा न्यायाधीश M.H. शेख यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अनिल ढगे, मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट सुरेश लगड, तर आरोपींतर्फे ॲडव्होकेट महेश तवले अँड ॲडव्होकेट परिमल फळे हे काम पाहत आहेत. ॲडव्होकेट सुरेश लगड यांनी या खटल्यासंबंधी माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांचा 30 नोव्हेंबर 2020 रोजी खून झाला. नगर पुणे महामार्गावरील घाटात जरे यांची गाडी अडवून त्यांचा चाकूने गळा कापून खून करण्यात आला. तत्कालीन DYSP अजित पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला. यामध्ये जरे यांचा खून सुपारी देऊन करून घेतल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार 11 आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. यामध्ये ज्ञानेश्वर उर्फ गुड्ड्या शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर घोडके, फिरोज राजू शेख, ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदेवे, बाळासाहेब जगन्नाथ बोठे, राजशेखर अजय चकली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरिफ, महेश वसंतराव तनपुरे व जनार्दन अंकोला चंद्रय्या यांचा समावेश आहे. या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी 68 साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये आरोपी बोठे याने सुपारी देऊन जरे यांचा खून घडवून आणला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे दोषारोपपत्र म्हटले आहे.